अमरावती जिल्ह्यात मंगळवारपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली। बुधवारी रात्री झालेल्या पावसाने जीर्ण झालेली जयस्तंभ चौकातील महात्मा गांधी मधील 3 मजली बिल्डिंग रात्री 3 वाजताच्या दरम्यान जमीनदोस्त झाली आहे। व्यापाऱ्यांच्या या बिल्डिंगमध्ये दुकाने असल्यामुळे तेथे रात्रीपाळीला संरक्षण करिता 2 चौकीदार ड्युटीवर असताना त्यांना रात्री बिल्डिंग हल्ल्यासारखे जाणवल्याने दोघेही बाहेर पड काढण्यासाठी धाव घेतली असता दोघेही अचानक बिल्डिंग खाली दबल्या गेले। याची माहिती मनपा अतिक्रमण विभागाला रात्रीच माहिती झाली असता त्यांनी दोघांना बाहेर काढून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले। यात मात्र चौकीदार रमेश पळसकर वय 55 वर्ष यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली, तर बाळू शामराव मरोटकर वय 60 वर्ष यांच्या पायाला हाताला गंभीर इजा झाली आहे। या बिल्डिंग मध्ये इलेक्ट्रिक, कपडे, डीजे सामान आदीसह 15 दुकाने होती। या दुर्घटनेत लाखोच्या वर प्रत्येक दुकानदाराचे नुकसान झाले आहे। घटनास्थळी शहर सुधार समिती मनपा सभापती अजय सरस्कर यांच्यासह मनपा अधिकाऱ्यांनी धाव घेतली। महत्त्वाच्या बाजारपेठेत जयस्तंभ चौकीतील गांधी मार्केटमधील 3ऱ्या माळ्याचे हे मार्केट आज जमीनदोस्त झाले। कुठल्याच प्रकारचं असं वाटत नव्हतं काही मार्केट पडून, पण कालच्या पावसामुळे आज सकाळी 3:30च्या सुमारास हे मार्केटचे पूर्ण दुकानं 12 धराशायी झाले। बघून राहिलेले आहे तुम्ही। आणि तिथले स्वच्छता आणि त्यांना साफसूफ करून रस्ता मार्ग मोकळा करायचं काम सुरू आहे महानगरपालिकेत। किती काही जखमी किती जण आहे? माझ्या माहितीप्रमाणे 2 जण गार्ड होते, पण जखमी आहे, पण जीवित त्याला काही हानी नाही आहे। मनपाने काही नोटीस दिला होता का जुने काही? नाही, मनपाचा प्रॉब्लेम आप बघू शकता की ती वेळेवर नैसर्गिक झालेली आपत्ती आहे, जे माहीत नाही पडली अशी आपत्ती आहे। नाही तर मनपानं आपल्या शहरात सर्वांना शिकस्त इमारतीला नोटीस दिलेल्या आहे। बिल्डिंग किती वर्षापूर्वी? तरी पण आपण आता महानगरपालिकेचे आमचे जे अधिकारी आहेत त्यांना मी सांगितलं आहे का अशी परिस्थिती उद्भवू नये, तर तरी तुम्ही आपण सर्व इमारती बघून घ्याव्या आणि आज त्याच्या तपासाच्या कामाला साधारण सर्वच इमारतीला आहे, पण आता सर्वांना माहीत आहे का त्यावर काय कारवाई होते, कोणी कोर्टात जातो, कोणी काय होते, तर सगळं त्यामुळे काही अडचणी राहतात। तर सहसा सर्वांना शिकस्त इमारतीला आपण नोटीस दिलेल्या आहे। कोणी जुमानते, कोणी नाही जुमानत, ही शहरात वर्षानुवर्षाची परंपरा आहे। जुमानत नाही त्याची काय कारवाई करतात? नाही, आता करू ना। आता कसं आहे, असे एक जेव्हा इव्हेंट होते, चौका मारला, चक्का मारला, माहीत पडला, तर मग ते सर्वजण आपापल्या लाईन। अतिक्रमण विभागाच्या जेसीबी वाहनाने मलबा बाहेर काढण्यात आला, तर घटनेची माहिती दुकानदारांना होताच त्यांनी सुद्धा धाव घेऊन मलब्याखाली दबलेले महत्त्वपूर्ण कागद साहित्य स्वतः बाहेर काढले। ही बिल्डिंग अनेक वर्षांपासून जुनी आहे। शिकस्त झाल्याने या बिल्डिंगला नोटीसही दिल्याचे सूत्रांकडून समोर येत आहे। बुधवारी मध्यरात्री 3 वाजता दरम्यान अमरावती शहरातील नावलौकिक असलेल्या जयस्तंभ चौकातील महात्मा गांधी मार्केटमधील 3 मजली इमारत काल रात्री पावसाने संततधार पाऊस सुरू असताना इथे निद्रिस्त असलेली बिल्डिंग जमीनदोस्त झालेली आहे। रात्रीच्या दरम्यान ही घटना घडल्याने कोणतीही जीवितहानी घडली नाही, मात्र येथील 2 कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे। महात्मा गांधी मार्केटमध्ये 15 व्यापाऱ्यांचं दुकान या ठिकाणी दुकान थाटलं होतं आणि मात्र अनेक वर्षापासून ही बिल्डिंग असल्यामुळे याला वारंवार नोटीससुद्धा देण्यात आलेल्याची माहितीसुद्धा मनपाच्या वतीने समोर मिळालेली आहे। या ठिकाणी मोठी गर्दी निर्माण झालेली आहे आणि मनपा अतिक्रमण विभागाने या ठिकाणी धडक मोहीम या ठिकाणी राबवली असून आता समोरील पाऊल कोणतं उचलते आणि अमरावती शहरातील असे अनेक किती वसाहती आणि बिल्डिंग्स निद्रिस्त आहेत, अशांना किती प्रमाणात नोटीस देत आहेत हे आपलं पाहावं लागते। हे आता आपल्याला समोर पाहावं लागेल। कॅमेरामन प्रदीप इंगुरेसह मी अजय शृंगारे, पाहत राहा विदर्भ न्यूज चॅनल। अशा अनेक जुन्या बिल्डिंग अमरावती शहरात असताना मनपाने नोटीसही बजावल्या, मात्र अनेकांनी त्या खाली केल्या नाही। अशा बिल्डिंग मालकावर मनपा कडक कारवाई करीत नाही। ही दुर्दैवी घटना रात्री घडली, जर दिवसा घडली असती तर कित्येक नागरिकांचा, दुकानदारांचा बळी गेला असता, हेही तेवढेच सत्य। काय नाव आहे? बाळू शामराव मरोडकर। कसं काय झाली घटना? हे पडली ती बिल्डिंग किती वाजता? हे पडली सकाळी 3ला। कसं काय? आपण ड्युटी करता तिथे? हां हां। काय ड्युटी करतात? चौकीदारी करतो। बरं, 8 वर्ष झाले। हां, बिल्डिंग खाली होती आपण? हां। कशी काय पडली माहिती आहे का? दोन सांगू शकता आपण? नाही, मला फक्त थोडं भुरभुर हे आला, मातीचा आवाज। तसंच आम्ही 2 जण पळायला गेलो तर फटकाने ते आमच्या उरावरच आला। तर कुणी काढलं आपल्याला? मग महानगरपालिकेवाले। तुम्ही अंदर होते का? हो। किती लोक होते आतमध्ये? आणखी बस 2च आम्ही। कुठं लागलाय तुम्हाला? रमेश तुळशीरामजी पळस।
कशी घटना काय घडली ती? विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती.